राज्यातील वीज क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झालाय। टोरंट पॉवरसह अदानी आणि रिलायन्स सारख्या खासगी कंपन्यांनी विविध शहरांमध्ये समांतर वीज वितरणासाठी परवान्यासाठी अर्ज केलेत, परंतु या अर्जामागे गंभीर कारस्थान असल्याचा आरोप राज्य वीज नियामक आयोगाच्या मंगळवारच्या ऑनलाईन सुनावणीत करण्यात आलाय। या संघटनांचा आरोप स्पष्ट आहे की या कंपन्यांनी लॉबिंग करत शहरे वाटून घेतलीत। एका शहरात एक कंपनीच अर्ज करते म्हणजे स्पर्धाच राहिलेली नाही। टोरंट पॉवरसह अनेक खासगी कंपन्यांच्या परवान्यांना नागपूर, पुणे, मुंबई, भिवंडी, उल्हासनगर या शहरातील प्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवला। संजय घोडके मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे की महावितरण ही नफ्यात आहे। केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी हजारो कोटींचा निधी मिळालाय। आता त्या सुविधांवर खासगी कंपन्या डोळा ठेवून आहेत, हे सरळ षडयंत्र आहे। लक्ष्मण राठोड यांनी विचारलेला थेट सवाल आहे। महावितरण ही ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी सेवा आहे। खासगी कंपन्यांनी जर स्पर्धाच करायची असेल तर मग त्या सगळ्यांनी एकाच शहरात समांतर वीज वितरणासाठी पुढे यावं, पण त्या तर वाटणी करून शहरं घेतायत। या सुनावणीत महावितरणानेही स्पष्ट भूमिका घेत खासगी कंपन्यांना समांतर वीज वितरणाचा परवाना देण्यास विरोध दर्शवलाय, तर टोरंट पॉवर कंपनीने मात्र न्यायालयीन निर्णयांचा दाखला देत स्वतःच्या भूमिकेचं समर्थन केलं। पण अनेक सामाजिक संघटना या नागरी प्रतिनिधींनी एकच मागणी केली, टोरंट पॉवरची याचिका रद्द करा। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।